फ्रेंड सोबत ट्रिपचा प्लॅन सहजासहजी होत नाही, पण यावेळेस आमची स्पीटी व्हॅलीची ट्रिप सक्सेसफुली प्लॅन झाली आणि बिलीव्ह मी हा डिसिजन एकदम वर्थ इट होता. कारण आमची ही ओव्हरऑल ट्रिप प्लॅन केली होती मिड टू वर्ल्ड ह्या टूर कंपनीने, ज्यांच्यासोबत मी आधी सुद्धा एक ट्रिप प्लॅन केली होती. सो नो डाऊट माझी ही ट्रिप सुद्धा मेमोरेबल असणार. आमची स्पीटीची जर्नी मनाली पासून स्टार्ट झाली. सुरुवातीला आम्ही अटल टनेल क्रॉस केला आणि तिथून पुढे खऱ्या ऍडव्हेंचरची सुरुवात झाली. सर्वात एक्साइटेड आम्ही होतो चंद्रताल लेक साठी, कारण ते तर मेन अट्रॅक्शन होतं आणि त्या जर्नी मधला प्रत्येक किलोमीटर हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. चंद्रताल लेकचा व्ह्यू आणि ट्रेकचा एक्सपिरियन्स सोबतच बऱ्याच मेमरीज कलेक्ट करून आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनवर पोहोचलो, ते म्हणजे कुंजुम पास, जिथं फेमस देवी टेम्पल आहे आणि इथला व्ह्यू पण खूप भारी होता. त्यानंतर आम्ही आशियामधला हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज म्हणून ओळखला जाणारा चिचम ब्रिज व्हिजिट केला आणि मग आम्ही फेमस की मोनास्ट्री व्हिजिट केली, जिथलं वातावरण खरंच खूप पीसफुल होतं. मिड टू वर्ल्डची एक गोष्ट मला खूप आवडली, ती म्हणजे कम्प्लीट टूर सोबत एक्सपिरियन्स गाईड, कम्फर्टेबल 3 स्टार हॉटेल स्टे, ब्रेकफास्ट आणि डिनर या सगळ्या गोष्टींची चांगली अरेंजमेंट होती. त्यामुळे ट्रिप एकदम हॅसल फ्री झाली. नेक्स्ट डे आम्ही हिक्कीम मध्ये गेलो, जिथे हँड रिटर्न पोस्ट कार्ड पाठवण्याचा एक युनिक एक्सपिरियन्स घेतला. आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये असा मोमेंट खरंच खूप स्पेशल वाटला. त्यानंतर आम्ही वर्ल्ड हायेस्ट कॅफेला गेलो. मस्त म्युझिक, अमेझिंग वाईब आणि सराउंडिंग माउंटेन व्ह्यूज मुळे तिथे घालवलेला वेळ खूप एन्जॉय केला. आणि ह्या दिवसाचा शेवटचा स्पॉट होता लांगजा विलेज. जायंट बुद्धा स्टॅच्यू आणि तिथून दिसणारा माउंटेन व्ह्यू खरंच खूप अनफॉर्गेटेबल होता. त्यानंतर आम्ही काझाकडे जर्नी सुरू केली. तिथे आम्ही ताबू मोनास्ट्री आणि नाकोलेक व्हिजिट केलं. इकडचा पीसफुल वाईब मुळे जर्नीचा हा पार्ट खूप स्पेशल झाला. आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता चितकुल साठी, जे इंडियाचं लास्ट विलेज आहे. इथलं पीसफुल अॅटमॉस्फिअर मुळे ट्रिपचा परफेक्ट एंडिंग झाला. ओव्हरऑल ही स्पीटी व्हॅली ट्रिप आमच्या फ्रेंड्स ग्रुप साठी खरंच एक लाईफ टाइम मेमरी बनली. या ट्रिप मध्ये आम्ही फक्त प्लेसेस एक्सप्लोर केली नाही, तर नवीन फ्रेंड्स पण बनवले, इकडचं नेचर व्ह्यूज एन्जॉय केले आणि रोज काही ना काही वेगळा एक्सपिरियन्स घेतला. सो ही जर्नी आमच्यासाठी नेहमीच स्पेशल राहील. मिड टू वर्ल्ड सोबत ही आमची दुसरी ट्रिप होती आणि यावेळी पण एक्सपिरियन्स खूपच छान होता. सो तुम्हाला सुद्धा अशा जर मेमोरेबल ट्रिप प्लॅन करायची असतील तर ही रील आताच सेव्ह करून तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि मिड टू वर्ल्ड सोबत तुमची नेक्स्ट ट्रिप लवकरच प्लॅन करा.